प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली आहे। हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे। पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची प्रेमसंबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे येथे घडली आहे। स्नेहा पुरुषोत्तम चौधरी वय वर्ष 19 वर्ष असं हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचं नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडेल वय वर्ष 21 वर्ष याला सोमवारी सातपाटी येथून संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलाय। स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडेल हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात ते काम करत होते। सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे 8 वाजेच्या सुमारास दोघेही आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झालं। भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून रक्तबंबाळ केलं। या दरम्यान तिथे जमलेल्या नागरिकांना दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान स्नेहाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातो असं सांगून सुमित तांडेल हा स्नेहा हिला दुचाकीवर बसून एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजन परिसरात घेऊन गेला। दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी मुलीचे कुटुंबीय आणि पोलिसांना दिल्यानंतर बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोध मोहीम सुरू केली। दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्नेहा चौधरी हिचा मृतदेह खाजन परिसरात सापडला। लाल रंगाचे कपडे आणि काळ्या रंगाची बॅग यावरून तिची ओळख पटवण्यात आली। यानंतर बोईसर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत खून करून पसार झालेल्या आरोपी सुमित तांडेल याला सातपाटी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे। तर स्नेहा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज, पालघर। जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।